सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती 12,158 जागांसाठी ही भरती निघत आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि या भरतीमध्ये वयोमर्यादा सुद्धा जास्त लागते, त्याचबरोबर उंची सुद्धा यामध्ये कमी लागते। तर ज्या पण विद्यार्थ्यांना एसएससी जीडी भरतीमध्ये जायचं स्वप्न असते, बीएसएफ मध्ये झालं, सीआरपीएफ मध्ये झालं, तर भरपूर भरत्यामध्ये जे उंची 170 सेंटीमीटर लागते, पण इकडे जे विद्यार्थी मित्रांनो उंची खूप कमी लागते, 165 सेंटीमीटर उंची लागते आणि महिला उमेदवारांसाठी सुद्धा उंची कमी लागते या ठिकाणी। ठीक आहे, तर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची 12,158 जागांसाठी ही भरती निघत आहे। तर ही भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, कोणत्या तारीखपर्यंत निघू शकते, हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर या भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय, उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते निवड आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे, त्याचबरोबर सर्वात अगोदर लेखी परीक्षा असणार आहे की ग्राउंड असणार आहे, त्याचबरोबर जे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन मध्ये पगार किती भेटणार आहे, तर संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस वयोमर्यादा काय आहे, सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी फिजिकल मध्ये कोणकोणते निवड आहे, सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक मित्रांनो, तुम्हाला मॉक टेस्ट लावायचा असेल तर टेक्स्टबुकवर शानदार ऑफर चालू आहे, ग्रँड फायनल सेल। मित्रांनो, यांचा जो आता ऑफर चालू आहे, एका वर्षाचा टेक्स्टबुक पास प्रो 699 चा फक्त 307 रुपयाला तुम्हाला भेटणार आहे। एका वर्षाच्या व्हॅलिडिटीची गोष्ट करून राहिलो, तमाम वॅकन्सीचा मॉक टेस्ट तुम्ही लावू शकता। तुम्ही जर माझा कूपन कोड MNC यूज करसाल तर 12% एक्स्ट्रा डिस्काउंट तुम्हाला भेटणार आहे। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी ते बाय करू शकता। तर टेक्स्टबुकच्या माध्यमातून वनरक्षक भरती, एसएससी जीडी पोलीस भरती, रेल्वे ग्रुप डी, आरपीएफ रेल्वे पोलीस भरती, सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, इंडियन आर्मी, एसएससी सिलेक्शन पोस्ट, एसएससी सीजल, एसएससी एमटेस हवालदार, दिल्ली पोलीस, सर्व सरकारी नोकर भरतीची मॉक टेस्ट कव्हर होणार आहे। कोणत्याही भरतीची मॉक टेस्ट तुम्ही लावू शकता। तर टेक्स्टबुकवर ग्रँड फायनल सेल यांचा चालू आहे आणि हा 28 ते 31 डिसेंबर पर्यंत आहे। टेक्स्टबुकचा ग्रँड फायनल सेल यांचा चालू आहे, 28 ते 31 डिसेंबर पर्यंत हा सेल चालणार आहे फक्त। त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला जास्त महागात सुद्धा पडणार आहे, तर आता हे स्वस्त भेटणार आहे। यांचा सेल चालू आहे, तर फक्त 699 ची इयरली टेक्स्टबुक पास प्रो हे तुम्हाला 307 रुपयाचीच भेटून राहिली। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आतापासून कोण सांगू राहिलो, तर इथून 1-2 वर्ष अगोदर जे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघाली होती आणि त्याचा जे रिझल्ट जे विद्यार्थी मित्रांनो नुकताच लागला, एक आठवडाही झाला नसेल वाटते। ठीक आहे, तर त्यामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांनो भरपूर मुलांचा सिलेक्शन झालाय। तुम्ही बघितलं असेल सीआरपीएफ ट्रेड्समॅन मध्ये जे पण खेडेगावामधले एवढे गरीब विद्यार्थी त्या सीआरपीएफ ट्रेड्समॅन भरतीमध्ये लागले, मी तुम्हाला सांगू नाही शकत। ठीक आहे, तर महाराष्ट्रातील भरपूर मुलं जे सीआरपीएफ ट्रेड्समॅन मध्ये भरतीमध्ये त्यामध्ये लागले, तर ती अगोदर निघाली होती, 1-2 वर्ष अगोदर ती भरती निघाली होती। ठीक आहे, तर त्यामध्ये महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं। तर या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे, कारण की यामध्ये ग्राउंड थोडंसं टफ सुद्धा आहे, त्याचबरोबर अभ्यास सुद्धा, यामध्ये पेपर सुद्धा एकदम हार्ड नसतो। एक लक्षात ठेवा, 10वीच्या बेसवर आहे हे भरती, तर यामध्ये पेपर जास्त हार्ड नसतो। ठीक आहे, थोडासा आपण अभ्यास केला तर नक्की या ठिकाणी आपलं सिलेक्शन होणार आहे। तर तुम्हाला म्हणून आतापासून सांगू राहील, जेणेकरून जेव्हा जर समजा फॉर्म भरणे चालू झाले आणि तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरला आणि तेव्हा जर तुम्ही तयारी केली तर आपली तयारीच कशी काय होणार आहे। ठीक आहे, आणि आपलं तयारीच नाही झाली, सिलेक्शन कसं काय होणार आहे। तर त्याच्यानं मी तुम्हाला आतापासून सांगू राहिलो, आतापासून चांगली तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा आणि मॉक टेस्ट लावायचा असेल तर मॉक टेस्ट तुम्ही या ठिकाणी लावू शकता टेक्स्टबुकवर। सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे। फीचा जर विचार केला, जनरल ओबीसी EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी राहणार आहे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये। त्याचबरोबर जे SC/ST कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नसणार आहे, 1 रुपया सुद्धा फी नसणार आहे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये। तर 12,158 जागांसाठी ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर 10वी पाससाठीच ही भरती निघते, तर यामध्ये जास्त शिक्षण लागत नाही, फक्त 10वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये जे फॉर्म भरू शकणार आहे। ठीक आहे, तर आता सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती कधी निघणार आहे
हे तुम्हाला आता सांगून देतो। तर पहा जवळपास 15 जानेवारी ते 25 जानेवारीच्या आसपास या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो निघण्याचे हे चान्सेस आहे या भरतीचे, किंवा ह्या तारखेला नाही आले तर मग फेब्रुवारी महिन्यामध्ये जे तुम्हाला हे भरती पाहायला भेटणार आहे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची। आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा, चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे। ठीक आहे, तर या भरतीमध्ये सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचं सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं, सर्वात अगोदर तुमचं ग्राउंड होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी प्रोसेस आहे। ठीक आहे, आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची। पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। तर सर्वात अगोदर तुमचं सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये काय असणार आहे, तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे, फिजिकल असणार आहे। तर यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी जे ग्राउंड आहे 165 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंटीमीटर लागते, छाती पुरुष उमेदवारांसाठी 75 आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, बस एवढं उंची लागते। आणि ग्राउंडचा जर विचार केला पुरुष उमेदवारांसाठी 3 इव्हेंट आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंगसाठी 7.5 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। जे पण पुरुष उमेदवार 7.5 मिनिटाच्या अंतर येणार आहे तर ते 1600 मीटर रनिंग तुम्ही पास असणार आहे। दुसरा जो इव्हेंट असणार आहे पुरुष उमेदवारांसाठी तर लॉंग जंप तुम्हाला मारावे लागणार आहे, 11 फीट तुम्हाला लॉंग जंप अशी मारावी लागणार आहे। त्याचबरोबर जे तिसरा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी तर तुम्हाला हाय जंप मारावे लागणार आहे 3.5 फीट, उंच उडी तुम्हाला मारावी लागणार आहे 3.5 फीट। ठीक आहे, तर हे 3 इव्हेंट आहे या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी। त्याचबरोबर महिला उमेदवारांचं जर पाहिलं, महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आहे आणि 800 मीटर रनिंगसाठी 4 मिनिट 45 सेकंडपर्यंत तुम्हाला टाइम भेटणार आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी दुसरा जो इव्हेंट आहे या ठिकाणी सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये, तर दुसरा इव्हेंट यामध्ये लॉंग जंप महिला उमेदवारांना मारावी लागणार आहे 9 फीट लॉंग जंप तुम्हाला अशी मारावी लागणार आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी तिसरा जो इव्हेंट असणार आहे तर तो असणार आहे हाय जंप तुम्हाला या ठिकाणी मारावं लागणार आहे, 3 फीट तुम्हाला उंच उडी त्या ठिकाणी मारावं लागणार आहे। असं ग्राउंड सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीत आहे। अशा प्रकारे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचं जे हे ग्राउंड असणार आहे। तर आतापासून तयारी चालू ठेवा। आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं सर्वात जास्त मुलं जे आता विद्यार्थी मित्रांनो लॉंग जंप झाला, हाय जंप झालं तर याची प्रॅक्टिस करत नाही। अगोदर पोलीस भरती निघायची तर त्याची करायची, पण त्यामध्ये पोलीस भरतीमधून ते लॉंग जंप आणि हाय जंप काढून टाकलं तर मुलांना प्रॅक्टिसच बंद करून टाकली लॉंग जंप आणि हाय जंपची। ठीक आहे, 1600 मीटर रनिंग झालं, 800 मीटर रनिंग झालं, हे आपण कधी मारू शकतो, कसंही मारू शकतो, पण लॉंग जंप आणि हाय जंप मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस आपल्याला करावं लागणार आहे, लक्षात ठेवा। तर आतापासून तुमच्याजवळ टाइम आहे, तर सर्वात अगोदर ग्राउंडच असणार आहे या ठिकाणी। तर आतापासून तयारी चालू ठेवा। कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीची लॉंग जंप झाला, हाय जंप झालं, याची सुद्धा प्रॅक्टिस करायची, 1600 मीटर रनिंगची सुद्धा करायची, 800 मीटर रनिंगची सुद्धा महिला उमेदवारांनी करायची। आतापासून तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो मार्क नसते ग्राउंडला, फक्त आपलं ग्राउंड क्वालिफाय असते। आपण त्यांचे जेवढं त्यांनी निकष दिला, म्हणजे आपण 1600 मीटर रनिंग 7.5 मिनिटामध्ये आलो तर आपण झालो पास। ठीक आहे, त्यांनी आपल्याला लॉंग जंप मारायला लावली 11 फीट आपण मारली तर झालो पास। ठीक आहे, आणि त्याच्यात जर कमी पडलं तर आपण त्या ठिकाणी फेल होऊ शकतो, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर असं असते। आणि हे सर्व झाल्यानंतर तुमचं ग्राउंड झाल्यानंतर तुमची काय असणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे। तर परीक्षेला जे प्रश्न विचारले जाते तर हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न असणार आहे आणि जवळपास तुम्हाला 1.5 घंट्याचा टाइम या ठिकाणी भेटू शकतो। ठीक आहे, तर निगेटिव्ह मार्किंग यावर्षी असू शकते विद्यार्थी मित्रांनो आणि नसू सुद्धा शकते। ठीक आहे, अगोदर सीआरपीएफची भरती असायचे पण त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसायचे। ठीक आहे, तर ह्या वर्षी काही सांगता येत नाही निगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे। तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीबद्दल देणार आहे। तर 12,158 जागांसाठी ही सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघत आहे। आतापासून जे आपापल्या तयारीमध्ये लागा, जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यापर्यंत तुम्हाला हे भरती पाहायला भेटू शकते। ठीक आहे, तर आपापल्या तयारीमध्ये लागा आणि आतापासून तयारी चालू ठेवा। सोशल मीडियापासून जेवढं होते तेवढं दूर राहा। ठीक आहे, जसं इंस्टाग्राम झालं, रील्स वगैरे झालं, ठीक आहे, हे फालतू गोष्टीला आतापासून टाइम देऊ नका। तर चांगली ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आहे। तर तयारी चालू ठेवा, अभ्यास चालू ठेवा, कारण की महाराष्ट्रातील भरपूर मुलांचा सीआरपीएफ ट्रेड्समॅनचा जो रिझल्ट लागला नुकताच, तर त्यामध्ये भरपूर मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे। ठीक आहे, तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन बद्दल देत राहणार आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।